खूप दिवसांची इच्छा अखेर स्वामींनी पूर्ण केली. म्हणतात ना, त्यांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण कुठेच जाऊ शकत नाही. अखेर त्यांनी मला बोलवले. फायनली आज पळसदरी मठात जायचा योग आला. जेवढे ऐकले होते त्यापेक्षाही खूप पटीने हा मठ सुंदर आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे पळसदरीचे मठ. पळसदरी स्टेशनपासून अवघे 5 मिनटं आणि कर्जत स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावर हे मठ आहे. या मठामध्ये स्वामींनी तब्बल 22 दिवस वास्तव्य केले. इतकेच नाही तर या मठाचे काम देखील 22 दिवसात पूर्ण झाले. हम गया नहीं हम जिंदा है असं म्हटल्याप्रमाणे स्वामींनी वेगवेगळ्या प्रसंगाद्वारे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. अखेर तो क्षण आला. आम्ही पळसदरीच्या मठात पोहोचलो. अगदी डोळ्यात आतुरता होती की कधी स्वामींची प्रतिमा अगदी डोळ्यात साठवून ठेवते असं ते मनात वाटत होते. अगदी मन शांत झाले होते आणि एक धडधड मनात एक चालू होती. आणि इकडे बाहेर आपले कार पार्किंगचीही चांगली सुविधा आहे. आजूबाजूला इतकी घनदाट झाडी डोंगरच्या सानिध्यात हे पळसदरीचे मठ आहे. एंट्री केल्यावर जर तुम्हाला काही नारळ वगैरे घ्यायची असेल तर त्याचीही बाहेर छोटी छोटी दुकानं आहेत. फायनली आम्ही मठामध्ये एंटर केले. अगदी इकडचे वातावरण इतके शांत आणि मन खूप भरून येत होते या जागी. इथून परतत असताना मला एक अनुभव आला. तो मी व्हिडिओच्या शेवटी माझा शेअर केलेला आहे. जर तुम्हाला खरंच माझा अनुभव ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हीही स्वामींचे माझ्याबरोबर दर्शन घेऊ शकता. अक्कलकोटच्या स्वामीप्रमाणे इकडील स्वामींची प्रतिमा आहे. बाजूला शेजघरही आहे. आणि नंतर ध्यान केंद्र. इकडे बसल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी. खरंच खूप छान असे वाटले पळसदरीच्या मठात. तुम्हीही नक्की भेट द्या पळसदरीच्या मठात. इकडे वटवृक्षाखाली स्वामींची छान अशी मूर्ती आहे आणि ते शंकर भगवानाच्याही प्रतिमेला आम्ही वंदन करून नंतर थोडा वेळ मठामध्ये स्वामींचे नाव घेत थोडा वेळ बसलो. त्यानंतर आम्ही निघालो महडच्या गणपतीच्या दर्शनाला. पळसदरीवरून अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर महडचा गणपती श्री वरदविनायक हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी 4था स्थान आहे. हे मंदिर सर्व मनोकामना पूर्ण करणारे वर देणारा स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती पण आमचे खूप छान असे दर्शन झाले. विशेष म्हणजे आम्हाला 7 वाजता आरती मिळाली आणि त्या आरतीला मला इतके जवळून मला गणपतीला पाहता आले आणि त्यांची आरती घ्यायला आली. यातच मला खूप समाधान भेटले. तुम्ही देखील या क्षेत्राला कधी भेट देता आणि माझा एक अनुभव मला ह्या जागी आला. मी स्वामींच्या मठावरून जेव्हा आम्ही गाडीत बसलो तेव्हा पूर्ण गाडीमध्ये अष्टगंधाचा सुवास दरवळत होता. हा अगदी योगायोग की ह्यामागे काही संकेत होते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.